पावसाळ्यामध्ये वेलवर्गीय पिकं खूप चांगल्या पद्धतीने येतात. त्याच्यामुळे बरीच लोक दोडक्याचं पीक हे पावसाळ्याच्या तोंडी लावत असतात. त्याच्यामुळे बिनरोगी आणि एकदम चांगल्या पद्धतीचा दोडका हा येत असतो. तर दोडका लागवड केल्याच्या नंतर 3-4 दिवसामध्ये तो उगवून येतो. 1 आठवड्याच्या आतमध्ये फाउंडेशन करून आपण त्याला बांधून म्हणजे 1 आठवड्याच्या आतमध्ये फाउंडेशन करावं लागतं. कारण वेल लांबल्याच्या नंतर फाउंडेशनसाठी किंवा ते जे आपल्याला मंडप करायचा असतो त्याच्यासाठी अडचणी येत असतात. त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर फाउंडेशन करून ठेवायचं आणि जसं आपला वेल आघाडी लांबन तशी वरती सोडायची. ते मग वरती पकडून चांगल्या पद्धतीने वाढ होती. जर लवकर मंडप असेल तर खाली मातीमध्ये काय होतं, पावसामुळं माती त्या वेलाच्या शेंड्यावरती जाते आणि आपल्या वेलाची वाढीमध्ये थोडासा फरक होत असतो. तर त्याच्या विरुद्ध म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही वेल एखाद्या वस्तूचा सपोर्ट घेऊन वरती जात असते त्यावेळेस त्याच्या वाढीमध्ये खरंच खूप फरक होत असतो, बदल होत असतो, चांगल्या पद्धतीने वाढ होत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या वेल लागवड आणि फाउंडेशनचं. तसंच दोडक्याचा विषय कसा असतो, दिवसाआड तोडायचा असतो दोडका आणि काकडी वगैरे ही पिकं दिवसाआड तोडायची असते. त्याच्यामुळं त्याला आपल्याला पोषण पण तसं द्यायला पाहिजे, वजन पण तसं यायला पाहिजे, फळांची संख्या पण तितकीच असायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला फायदा हा नक्कीच व्हायला पाहिजेत. तर आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खतांचं व्यवस्थापन बघणार आहे दोडक्यामधल्या, की आपण सुरुवातीला खतं कोणती दिली पाहिजेत. आता आपण ज्यावेळेस दोडका लागवड केल्याच्या नंतर 35 ते 40 दिवसामध्ये चांगलं चालू होतो. 1 महिन्यामध्येच दोडक्याला तोडणीला सुरुवात होती, पण चांगल्या पद्धतीने सुरू व्हायला पहिले 2-3 तोडे हे कमीच राहतात आणि दुसऱ्या-तिसऱ्या तोड्यापासून थोडीफार जास्त मोठ्या प्रमाणात निघत असतो. कारण विषय काय असतो की सुरुवातीला फळाची सेटिंग सगळ्यांची सारखी झालेली नसते, त्याच्यामुळं मागं पुढं होतं आणि दुसऱ्या-तिसऱ्या तोड्यापासून चांगल्या पद्धतीने दोडक्याची हार्वेस्टिंग मिळत असते. तर आपण 30 दिवसानंतर म्हणजे चांगला दोडका सुरू झाल्याच्या नंतर खताचं व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे. कारण जर आपण खतं वेळोवेळी चांगली सोडत तर आपल्याला माल हा चांगला मिळत असतो. तर खतं कोणती सोडली पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट जर आपल्याला माल जास्त काढायचा असेल तर जास्त फळं लागणं गरजेचं आहे, जास्त फुलं लागणं गरजेचं आहे. आता दोडक्यामध्ये विषय काय असतो, जी 70% फुलं असतात ती फुलं मादी फुलं असतात आणि त्याच्यामध्ये 30% फुलं नर फुलं असतात. त्यातली सुद्धा 10-20% फुलं ही 30%पैकी निम्मी फुलं म्हणजे जी दोडका लागलेले फुनगे असतात त्या गळतात आणि त्या गळल्या पण पाहिजेत. सगळाच दोडका आल्याच्यानंतर तो भार आपल्या वेलाला सोसला पण पाहिजेत आणि त्याची वाढ व्यवस्थित सरळ चांगली झाली पाहिजे. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपल्या दोडक्या आऱ्यामध्ये गुंतले जातात ते आपल्याला मोकळे करून सोडणं गरजेचं आहे. सोबतच आपला सूर्यप्रकाश हा वेलाच्या खोडापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून दोडक्याच्या ज्या फुनगे आहेत त्या जळणार नाहीत. तर खताचं व्यवस्थापन सगळ्यात सुरुवातीला फुलं लागण्यासाठी आपण 12-61 सोडायला पाहिजे, 13-40-13 सोडायला पाहिजेत. आता हे कसं सोडायचं, ड्रिपमधून आपण एकरी 4 किलोप्रमाणे ही खतं सोडायला पाहिजेत. तर ती दिवसाआड तरी किमान सोडायला पाहिजेत. म्हणजे दिवसाआड 1 दिवस आपण टॉनिक सोडायला पाहिजे, 1 दिवस म्हणजे फुगायसाठी 1 दिवस सोडायला पाहिजे, 1 दिवस फुलं लागायसाठी सोडायला पाहिजे. तर फुगायसाठी आपण 0-52-34 वापरू शकतो आणि सोबतच अधूनमधून 19-19चा पण एखादा हात द्यायचा. कारण हिरवळ म्हणजे आपल्या वेलांमध्ये हिरवळपणा राहणं खूप गरजेचं आहे. कारण पावसाचे दिवस असतात, पाणी सारखं राहून राहून सुद्धा वेलांमध्ये पिवळपणा पडतो. तर 30 दिवसाच्या नंतर 40 दिवसा म्हणजे 30-35 दिवसाच्या नंतर आपलं रुटीन कसं असायला पाहिजे, 1 दिवस दोडका तोडायचा, 1 दिवस खत सोडायचं, दुसऱ्या दिवशी दोडका तोडायचा, तिसऱ्या दिवशी परत खत सोडायचं. म्हणजे असं डेली रुटीन असायला पाहिजेत. म्हणजे आपण तोडणी झाली की दुसऱ्या दिवशी लगेच खत सोडलंच पाहिजे. एक वेळेस फुलं लागण्यासाठी सोडायचं, एक वेळेस माल फुगण्यासाठी सोडायचं. म्हणजे आपलं ॲव्हरेज हे जास्तीत जास्त निघत असतं आणि ॲव्हरेज जास्त निघल्यावरती मार्केट थोडंसं अलीकड पलीकड झालं तरी त्याची जास्त काही वाटत नाही. कारण जर माल भरपूर निघत असेल तर 1-2 रुपयाचा बाजार इकडं तिकडं झाला तरी जास्त काही त्याचा परिणाम होत नाही. सोबतच पावसाचा दिवस असो किंवा उन्हाळ्याचा असो, रोग व्हायरस पद्धतीने आपण डेली रुटीन ठेवलं तर नक्कीच दोडक्याच्या पिकांमध्ये आपल्याला नक्कीच फायदा होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा. अजूनही आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल